नमस्कार मंडळी, मी आज तुम्हाला घेऊन आलो आहे लातूर इथल्या श्री सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर मंदिरामध्ये. पाहूया इथला परिसर आणि इथल्या मंदिराची लातूर शहराच्या ईशान्येस 2-3 किलोमीटर अंतरावर असलेलं हे मंदिर श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर असं हे मंदिर. लातूरचं हे ग्रामदैवत आहे. त्याचबरोबर लातूरला पूर्वी रत्नेश्वर असं नाव होतं, म्हणूनच या ठिकाणच्या या मंदिराला सिद्धेश्वर रत्नेश्वर असंही म्हटलं जातं. या मंदिराचं बांधकाम 700 वर्षापूर्वी झालेलं आहे. हे मंदिर शैव समाजाच्या उत्थानाचं प्रतीकसुद्धा मानलं जातं. या मंदिरामध्ये अनेक शिलालेख लिहिलेले आढळतात, जे संस्कृत भाषेमध्ये लिहिलेले आहेत. आणि इथला जो गाभारा आहे, हा गाभाराही खूप रुंद आणि मोठा आहे. हे बांधकाम दगडी आणि कोरीव केलेलं आहे आणि या ठिकाणी दगडाचा जास्त वापर झालेला आहे. त्यामुळे या ठिकाणी आत्ता उन्हाळा असतानासुद्धा तेवढी उन्हाळ्याची धाकता इथं जाणवत नव्हती. थोडंसं थंड वातावरण या इमारतीमध्ये, या मंदिरामध्ये जाणवत होतं. मोठमोठे दगडांनी बांधलेले हे खांब आणि त्यावर हे उभारलेलं मोठं मंदिर. या मंदिराचं खास वैशिष्ट्य की हे जास्त दगडांचा वापर करून बांधलेला आहे. भारतीय स्थापत्यकलेचा हा एक नमुना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. या मंदिराचा जीर्णोद्धार 1910 साली करण्यात आला. आपण समोर पाहतोय असं दगडांमध्ये हे मांडलेलं मोठं मंदिर आहे आणि कोरीव अशी दगडं यासाठी वापरण्यात आलेली आहे. सिद्धेश्वर रत्नेश्वराची यात्रा ही महाशिवरात्रीला सुरू होत असते आणि ती जवळजवळ 20 दिवस चालत असते. या ठिकाणी बाहेर राज्यातील अनेक भाविक ह्या ठिकाणी भेट देत असतात. हे मंदिराच्या समोरील पटांगणामध्ये अशा प्रकारची काही झाडं दिसून आली, ज्या झाडांची जात किंवा नाव वगैरे कोणालाही सांगता आलं नाही, परंतु खूप मोठा परिसर या मंदिराला लाभलेला आहे. अशी वेगवेगळ्या जातीची फुलझाडं, फळझाडं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. आणि या मंदिराच्या शेजारीच एक बारव आहे, ज्याच्यामध्ये पाणी साठवलेलं पाहता येतं आपल्याला. एक बारव दिसते पूर्वीची. तर ही वेगवेगळ्या मूर्ती पाहायला मिळतात. हे मंदिर राजा ताम्रध्वज यांनी बांधलं असं या ठिकाणी माहिती समजली. कोणीही इथं भेट अवश्य द्यायला हवी. नमस्कार.